नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आणि आमचं टेन्शन एवढं भारी आहे की तुम्हाला वाटते बच्चू आहे, पण मागं आडनाव कडू आहे, लक्षात ठेवा। कडूची मात्र अशी झोमते ना, जास्त पेला तरी वांद्यात येतं, आणि म्हणून ही मातर देण्याचं काम आपण नक्की करणार आहोत। थोडं वाटतो आता स्वतः आपण आमदार झालोय, काढलं नसतं तर तुम्हाला सांगितलं असतं ज्यादा दिन की जरूरत नाही, उखाड़ के फेक देंगे साले। पण आता काय तर तुम्हाला माहित आहे, जास्त काम केलं तर लोक जास्त मतानं पाडते, कमी काम करणाऱ्या लोक तिकडे बसून टाकतंय। ही वस्तुस्थिती आहे। आजकाल जमाना बदललाय आणि एवढा बदलला का तिची उपकाराची जाणीव संपलेली आहे। आम्ही दिव्यांगाचं आंदोलन सुरू केलं, 182 शासन निर्णय, जगाच्या देशाच्या पाठीवर एवढा शासन निर्णय करणारी संघटना प्रहार शिवाय दुसरी सापडत नाही। स्वातंत्र्य दिव्यांग मंत्रालय आपण निर्माण केलं शिंदे साहेबाच्या माध्यमातून, आणि मला शिंदे साहेबावर पूर्ण विश्वास आहे। हा माणूस आम्ही पाहतोय, आम्हीच एवढे जरा भारी आहोत तर शिंदे साहेब किती भारी असेल याच्यावर लक्षात घ्या। आम्ही दमदार नाही करत होते, पण दिव्यांग मंत्रालयाची मागणी पूर्ण करत नव्हते। अनायसे योग आला आणि शिंदे साहेबाच्या कानावर टाकलं, म्हणजे तिकून वापस आल्याबरोबर मुख्यमंत्री झाल्याबरोबर 15 दिवसाच्या आत दिव्यांग मंत्रालय झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ते झालं। मला ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, कान नाही, ज्याला दिसत नाही, त्या लोकांचा आशीर्वाद शिंदे साहेबांना घेतलाय, आणि तो आशीर्वादच खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय तुमच्या आमच्यासाठी कामी येणार आहे। आणि म्हणून असा नेतृत्व आपण निवडलेला आहे का रात्री 2 वाजता जरी तुम्ही वर्षा बंगला नाही आहे, पण त्यांच्या बंगल्यावर गेला तरी 250, 300, 400 लोकांची गर्दी असतं। मी वर्षा बंगल्यावरची गर्दी पाहिली, 25 वर्षाच्या राजकारणामध्ये पहिला मुख्यमंत्री पाहिला का 2 वाजता सुद्धा सामान्य माणसाला भेटत होता, म्हणून शिंदे साहेबाला आम्ही निवडलेलं होतं। ती जे सेवाभावी वृत्ती आहे, जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन सेवा हे सगळ्यात महत्वाची आहे। भगवान श्री कृष्णानं सांगितलं, धर्म से बड़ा सेवा होती है, जिस धर्म में सेवा नहीं है वो धर्म भी काम का नहीं होता है। सेवेशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही। आई वडिलाच्या वडिलाने आई आणि त्याच्या पोराच्या नात्यामध्ये जर सेवा भाव नसेल तर धर्म भावाला अर्थ उरत नाही, परिवार भावाला अर्थ उरत नाही। आम्ही जर आमदार असेल आणि आमदार जनतेमध्ये जर सेवा भाव नसेल तर त्याची आमदारकी टिकून राहू शकत नाही। लक्षात घ्या, सेवाभाव एवढा महत्वाचा आहे, आणि तो सेवाभाव खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कण कण ज्यांच्या नसा नसामध्ये आहे ते शेखनाथजी शिंदे आहे। आणि मला पूर्ण अपेक्षा आहे या अधिवेशनात आपण मीटिंग तर लावूच, पण अधिवेशन सुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नावानं गाजवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की तुम्हाला सांगतो। आता आम्ही वरच्या सभागृहात आहे विधान परिषद मध्ये, तिथं प्रचंड वेळ असतं। जशा प्रकारचा मंत्री जर चुकीचे वागत असेल, आम्हाला अपेक्षा आहे ग्रामविकास मंत्र्याकडून, आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून। तुम्ही आमचे वैरी नाही आहे, आम्ही युतीमध्ये तुमच्या सोबत आहे, पण युतीचा धर्म पाळत असताना जो ग्रामपंचायत कर्मचारी शेवटच्या माणसाचं काम नीटनेटकेपणे चांगल्या पद्धतीने करत असेल, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पूर्ण पगार भेटत असेल, आणि गावात राहते म्हणून त्याला कमी पगार भेटत असेल, त्याच्यावर दुर्लक्ष होत असेल, तर आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवल्याशिवाय राहणार नाही, हे आई भवानीच्या शक्तीने तुम्हाला सांगतो। तुम्ही ज्या संख्येनं इथे उपस्थित झाला, इथे प्रत्येक कर्मचाऱ्यानं एक कर्मचारी कसा वाढवता येईल, अवघा महाराष्ट्रातला प्रत्येक गावातला कर्मचारी या महाराष्ट्र ग्रामपंचायत युनियन मध्ये आम्ही पाहतोय कसा सामील होईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। जितनी संख्या ज्यादा भारी होती है उसके उतनी हकदारी बढ़ती है। तुम्ही संख्या वाढवणं अधिक गरजेचं आहे। 10-15 नाही, जितक्या संघटनेत जेवढे ग्रामपंचायत कर्मचारी आहे त्याच्यात 75% हा आमच्या संघटनेचा वाटा असला पाहिजे, अशा पद्धतीने कामाला लागला। हे लोक सगळ्यांना काम करून व्यवस्थित मी जिल्ह्यात येतोय। आपण जेव्हा या अधिवेशनात जर काही हाती सापडलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर दौरा, प्रत्येक जिल्ह्यात तुम्हाला भेटायला येऊ, आणि प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही सांगतो आंदोलनाची खऱ्या अर्थानं काम आम्ही सुरू करणार आहोत। आम्ही थांबणाऱ्यापैकी नाही आहे। बच्चूकडे 25 वर्षामध्ये निवड सत्ता आणि सत्तेसाठी मरमर करणारं कधी केली नाही। 25 वर्षात आम्ही सत्तेच्या दूर राहिलो।
आर आबा होते, आमचे ग्रामविकास मंत्री होते, ते उपमुख्यमंत्री होते. मी पहिल्यांदा निवडून आलो. आबा उपमुख्यमंत्री असताना म्हणे बच्चू आमच्या राष्ट्रवादीत पाय ठेव, आम्ही तुम्हाला मंत्री देतोय. म्हटलं आबा, लोकांनी मला विरोधात लढासाठी निवडून दिलेला आहे. 15-20 वर्ष पहिले लोकांसाठी लढू द्या, मग पाहिलं तर तुमचा विचार करू. आबा गेले, नाही तर कदाचित ते तुम्हाला सांगितलं असतं. आम्ही फक्त संघर्ष आणि संघर्षाच्या माध्यमातून आपण ही सगळी भूमिका आयुष्यात आतापर्यंत ठेवली आहे. तुम्हाला सांगतो 600 रुपये महिना होता दिव्यांगासाठी. आज त्या दिव्यांगाचा पगार 2,500 रुपये महिना करण्याचं काम आपण केलं आहे. येताना मंत्री म्हणून या आता. फक्त आता असं म्हणू नका ग्रामविकास मंत्री म्हणून या म्हणून. मुख्यमंत्री धन्यवाद. युनियनचे संस्थापक सरचिटणीस गिरीशभाऊ यांनी आपल्या युनियनचा लेखाजोखा आपल्या या राज्यस्तरीय महाधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी मांडला. यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन राज्यस्तरीय महाधिवेशनाच्या निमित्तानं युनियनच्या स्मरणिकेचं प्रकाशन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि युनियनचे राज्याध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांना विनंती आहे की आपण स्मरणिकेचं प्रकाशन आणि मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की स्मरणिकेचं प्रकाशन आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करायचं आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन राज्यस्तरीय महाधिवेशन आणि युनियनच्या स्मरणिकेचं प्रकाशन आपण नागपूरहून आलो तर काय म्हणाले? आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी 1988 पासूनच लढत आहेत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला 3 जुलै 90 पासून फक्त किमान वेतन देत आहे. मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची हेच मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी, पेन्शन हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि आकृती बंधामध्ये सुधारणा ह्या एवढ्या 3 मागण्या आहेत. तर त्यांच्यासाठी हे मेन अधिवेशन आहे. आणि आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब आणि जे आमचे राज्याध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे आज एवढा वाटाघाटा आहे. आमचे बच्चूभाऊ कडू, आमचे राज्य सरचिटणीस गिरीशभाऊ दाभाडकर, भाऊ कुटे, बरेचसे काजी साहेब, हे बरेचसे राज्य पदाधिकारी, त्याच्यात मी विभागीय अध्यक्ष, माझं नाव जयदेव आंबुलकर आहे आणि आम्ही सतत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी लढा देत आहोत आणि लढा देत राहून. आपण विभागीय नागपूरचे विभागीय अध्यक्ष आहात, अजून मुख्यमंत्री साहेब पण तिकडचेच आहेत. तर या संदर्भामध्ये तुमच्या मागण्या प्रलंबित का बरं झाल्या आतापर्यंत? नाही, मुख्यमंत्री जरी आमच्या नागपूरचे आहे पण हे सगळं जे काम होते हे दिवाळी अधिवेशनात काय म्हणत तुम्ही? ग्रामपंचायतच्या अधिवेशनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या अधिवेशनाचं एकमेव उद्देश हा आहे की आम्ही रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी आहोत. रात्रंदिवस काम करणारे कर्मचारी असून सुद्धा आम्हाला तुटपुंज मानधन दिले जाते. आम्हाला काही पगार नाही, बिगार नाही, काही नाही, आणि ते बी वेळेला पडत नाही. या शासनानं भविष्य निर्वाह निधीचे अजून पैसे भविष्य निर्वाह निधी जाहीर केले आहे, तरी पण आम्हाला भविष्य निर्वाह निधी मिळत नाही. राहणीमान भत्ता शासनानं आम्हाला 4,000 रुपये राहणीमान भत्ता दिला नाही महिना, तरी या राहणीमान भत्त्याचा अजून पण आम्हाला कोण्याच कर्मचाऱ्याला, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण्याच कर्मचाऱ्याला राहणीमान भत्ता भेटलेला नाही. यासाठी आम्ही इथे आज अधिवेशनाला आलेलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत. यांच्या पुढे आमच्या व्यथा मांडून आम्ही काही ना काही तिथून घेतल्याशी आम्ही जाणार. कोणत्या मागण्या? राहणीमान भत्ता, पगार वाढ, भविष्य निर्वाह निधी, वेळेवर पेमेंट पडत नाही, 10% भरती आहे. आमचे कोणतेच अजून आमचे नुसते कागदावर आहेत, आमचे फक्त कागदावर आहेत. आम्हाला कुठल्याच प्रकारचा लाभ भेटत नाही. वसुलीची आठ, जाचक एक वसुलीची आठ आम्हाला लाभ केली आहे. ही आठ आम्हाला रद्द केलीच नाही. यासाठी आम्ही इथे जमलो. तुमचे हजारो पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन बाकी आहे. हो, तर त्या संदर्भात बरेच आंदोलन वगैरे झाले, तर काही झाले नाही. त्या संदर्भात काय म्हणतात? बरोबर आहे, ठीक आहे सर. आता
आता या अधिवेशनाला आम्ही याकरिता आलेलो आहोत की आम्हाला तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतं. आज आमची खूप दिवसापासूनची मागणी होती की आम्हाला तुटपुंज्या वेतनावर काम करावं लागतंय आणि 10% जे आमचं आरक्षण शासनानं मान्य केलं होतं त्या 10% आरक्षणामध्ये आणखी आमच्या कर्मचाऱ्याची भरती केली नाही. आमचं असं सरकारला असं या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही एक निवेदन देणार आहोत की 10% तुम्ही जी भरती करीत आहात ती 10% भरती दरवर्षी आम्हाला 10% भरती करता यावं, कारण आमच्या तुटपुंज्या मानधनावर आम्हाला काही करता येत नाही. आणि तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका जे स्तरावरचे कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हाला वेतन श्रेणी द्यावं अशा पद्धतीची आम्ही मागणी सन्माननीय आमदार आमचे बच्चूभाऊ कडू आणि आमचे राज्याध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन आधार करणार आहोत. तुमच्या लोहा भागामध्ये किती ग्रामपंचायत? आमच्या लोहा भागामध्ये 204 कर्मचारी आहे आणि 204 ला 204 कर्मचारी आज आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. माझं नाव लक्ष्मण बालाजी खेडकर, मी ग्रामपंचायत खेडकरवाडी येथील कर्मचारी आणि त्यातल्या त्यात आम्ही कोरोना काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काम केलं. सरकारनं जाहीर केले की आम्हाला कोरोना काळामध्ये आम्हाला भत्ता देण्यात यावा, पण कोरोना काळात सुद्धा आम्हाला सरकारनं भत्ता दिला नाही. आणि सगळ्यात जास्त ग्राम स्तरावरला जो मुख्य भाग असेल तर ग्रामपंचायत कर्मचारी आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला सरपंच काम सांगतो, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला ग्रामपंचायतचा सदस्य काम सांगतो, ग्रामसेवक काम सांगतो. प्रत्येक जण असं जर कामाचं तगादा ग्रामपंचायत सेवकाला किंवा कर्मचाऱ्याला पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला लागत असेल तर त्याप्रमाणे वेतन मी त्या सरकारने जाहीर करावं अशी आमची सरकारला एक मागणी आहे निवेदनाद्वारे. ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी कर्मचारी पण काही बदलतात, पुन्हा ते कर्मचारी दुसरे सरपंच घेतला जातो. असे आपल्या राज्यामध्ये किती कर्मचारी? असे खूप कर्मचारी आहेत आमच्या राज्यामध्ये आणि सरपंचाच्या तगाद्यातून एखादी बॉडी आली आणि दुसरी बॉडी निवडली आणि ती जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरोधात बॉडी आली तर आमच्या कर्मचाऱ्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. हे बी आम्ही निवेदनाद्वारे वारंवार आणि आमच्या आंदोलनाद्वारे वारंवार आम्ही त्या ठिकाणी यासाठी बी आमच्या बाजूने शासनानं एक कठोर कायदा करावा अशी सुद्धा आम्ही मागणी आमच्या निवेदनाद्वारे सरकारला करणार आहोत. माझं नाव लक्ष्मण बालाजी खेडकर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील कर्मचारी आहे. तो सुद्धा ग्रामपंचायतीने आजपर्यंत दिलेला नाही. शासनाने JR काढून सुद्धा त्यांना JR काढलेले आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती BDO साहेब यांनी ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नाही आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आज कोरोना काळामध्ये एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे परंतु त्याला कुठलाही कोरोना भत्ता मिळालेला नाही आणि त्याचे पगार वेळेवर होत नाही. आज शासनाने जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना 8 तासाचा जरी रोल असला तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रात्रंदिवस पाणी सोडणे, गटार सफाई करणे, लोकांना सुविधा देणे म्हणजे तळागाळातल्या शासनाच्या योजना पूर्ण ग्रामपंचायत कर्मचारी पोहोचवत आहे आणि त्याचाच प्रश्न कुठेही विल्हेवाट लावला जात नाही. त्याला शासनाने सुद्धा मोठ्या चांगल्या प्रकारे त्याला मानधन द्यावं ही माझी कडकडीची विनंती आहे. मी ग्रामपंचायत कर्मचारी लिपिक पदावर बाळा तालुक्यात शिरसमणी, जिल्हा जळगाव येथून मी वाल्मिक काशीराम पाटील बोलत आहे. ओके, सर आजचे जे महाअधिवेशन होत आहे याबद्दल काय प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही आमच्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्या, आमची सर्व काम कर्मचाऱ्याची इच्छा आहे. महानगरपालिकेला जसं वेतन भेटतं तसं आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला भेटावं अशी सगळ्यांची इच्छा आहे, मागण्या आहे. काम तर भरपूर असतात पण आम्ही 24 तास कर्मचारी 24 तास काम करून सुद्धा आम्हाला त्याचे वेतन पाहिजे ते मिळत नाही. आम्हाला महापालिकेचे जे पाहिजे ते आम्हाला ते पण वेतन भेटलं पाहिजे. ग्रामपंचायतीचं असं आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यावरून आमचे 5-6 गाड्या आमचे 10 गाड्या आलेले हो, 100-200 कर्मचारी आलेले आमच्या अहिल्यानगर. सोमनाथ मच्छिंद्र राणा, कोल्हार खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. ग्रामपंचायत घोरपडवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. आज इथे मोठे महाअधिवेशन आहे आणि आम्हाला आशा आहे की आमचा कर्मचारी वर्षानुवर्ष हा एकदम गरिबीत आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना काही मिळत नाही. तळागाळाचा कर्मचारी आहे, शेवटचा कर्मचारी आहे हा कर्मचारी ग्रामपंचायतीचा, त्याला अजून काही मिळालं नाही. परंतु आमची एकच मागणी आहे की आम्हाला वेतन श्रेणी लागू व्हावी आणि आमचं भविष्याचं, आमचं कुटुंबाचं आणि आमच्या सर्व लेकराबाळांचं कल्याण व्हावं ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज ते होईल असं आम्ही 100% इच्छा व्यक्त करतो आणि
जवळजवळ 20 वर्ष कर्मचाऱ्यांनी काम केलं. 40 वर्ष काम झाले आणि जो आमचा 10% प्रश्न आहे सर, तो 10% भरतीचा आम्हाला मिळत नाही, थांबून जातात. हे जिल्हा परिषद वाले भरती थांबून जातात, आम्हाला न्याय मिळत नाही. तोही न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही मागणी करणार आहे आणि असे बच्चू कडू आमचे मुख्यमंत्री साहेबांसमोर विषय मांडतील आणि ते पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो. पूर्वी 3 अधिवेशन झाले महाराष्ट्रामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचे, तर त्या अधिवेशनामध्ये हे मागण्या मंजूर झाल्या नाही मागण्या मागणी केल्या. आम्हाला फक्त तोंडाला पाणी पुसले आहे साहेब, आम्हाला आजपर्यंत काही मिळालं नाही. परंतु आता अपेक्षा आहे, आम्हाला बच्चू कडून विश्वास आहे, ते आता आमदार झालेले आहेत, ते 100% आम्हाला यश देतील. बच्चू कडू तू मागे पडो. बागलाण तालुका नाशिक जिल्ह्यातून आम्ही आलेलो आहोत. सुनील भगवान जगताप, चौगाव ग्रामपंचायत बागला. किती लोक आले आपण? आम्ही जवळजवळ 100 लोक, आम्ही 15-16 गाड्या आहेत, 100-100 आम्ही कर्मचारी आलेलो. कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, मी विक्रम जाधव, राहणार हातळी, तालुका घनसांगी, जिल्हा जालना येथून आलेलो आहेत. आज आम्ही कमसे कम 150 कर्मचारी घनसांगी घेऊन इथे रवाना या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आमची एकच सर मागणी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावा. हा खूप दिवसाचा लढा आहे आणि याच्यासाठी आमचे खूप प्रयत्न आहे. आम्ही नागपूर, मुंबई सारख्या ठिकाणी येतो आणि आम्ही हा ग्रामपंचायत कर्मचारी कमी वेतनावर काम करतो. गावामधले कुठलंही काम असू द्या, आरोग्याचं असू द्या, कामावरले पाण्याचं असू द्या, ग्रामपंचायतीचे काम असू द्या, सर्व काम आम्ही मारतो आणि कमी वेतनात मारतो. आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राहणीमान भत्ता राहिलेला आहे आणि जीपीएफच्या खात्यावरील पैसा अजून आमचा वर्ग झालेला नाही. पण एवढंच सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला तात्काळ वेतन श्रेणी मार्गिका लावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. खरे म्हणजे आपण गव्हर्नमेंटचे सरकारचे महत्वाचे घटक म्हणून आपण काम करतात. सरकार आपल्याकडे का दुर्लक्ष करत आहे? आम्ही सर्व इतके काम करतो सर आणि ते बी कमी वेतनात. आम्ही इतके आज माझ्या गावामध्ये टँकर चालू गावातलं, आज 24 तास आम्ही टँकर रात्रंदिवस पाणी गावासाठी पुरवठा करतो. विहिरीवरती टँकर भरपूर गावामध्ये आणतो, पाण्याची सेवा भरपूर पुरवतो. कोणत्याही हालापेष्टा पाऊस कोरोना काळामध्ये आम्ही अहोरात्र लोकांची सेवा केली. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बी आम्ही इतकं परिश्रम घेतला. माझा मित्र सुद्धा याच्यामध्ये आज गेलेला आहे. तरी बी आज आमचा एवढा प्रश्न आहे की शासन दुर्लक्ष करते. माझं एवढंच रिक्वेस्ट आहे सरकारला की आमदार खासदाराला पेन्शन चालू काही आहे, पण कर्मचाऱ्याला का हा न्याय फक्त सरकारने तात्काळ याचा मार्गी लावा. आणि आम्हाला एकच मागणी सरकारला की वेतन श्रेणी मार्गी करावा. बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या मागण्या मंजूर होतील असा विश्वास 100% बच्चू भाऊ, 100% आमचे मायबाप 100% हे मार्गी लावतील, हे आम्हाला 100% विश्वास आहे. कारण की त्यांनी, माझं नाव विक्रम जाधव, तालुका घनसांगी, जिल्हा जालना. सर, वेतनश्रीचा एक प्रश्नाचा महत्वाचा विषय आणि तो बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनासाठी सुटेल अशी निश्चित आम्हाला अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सर्व कर्मचारी जमलेलो आहोत. आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा मी तालुका अध्यक्ष आहे. आता मागण्या तशा बऱ्याच दिवसात पेंडिंग आहे. वेतनश्रेणी मिळाली पाहिजे कर्मचाऱ्यांना, किमान वेतन चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बच्चू कडू अध्यक्ष झाल्यापासून जो 19 महिन्याचा फरक होता तो आम्हाला त्यांनी मिळवून दिला. आणि राहणीमान भत्ता वेळेवर, भविष्य निर्वाह निधी वेळेवर भेटत नाही काही काही ठिकाणी. आणि अजूनही काही कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी भेटत नाही. आणि ते एरियाची रक्कम काही ठिकाणी ग्रामपंचायत भेटली नाही, त्या सुद्धा भेटल्या पाहिजे अशी आमची मागणी. आणि पुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा ते गमबूट वगैरे भेटले पाहिजे. त्यांना रात्रीचं काम करावं लागतं, त्या ठिकाणी त्यांना टॉर्च वगैरे पाहिजे, त्यांना ड्रेस वगैरे दिले पाहिजे, त्यांच्या सुरक्षितेसाठी काही किट वगैरे असतात ते शासनाने उपलब्ध करून दिली पाहिजे अशी आमची मागणी. हो, बच्चूभाऊ कडूच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रश्न मार्गी लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हे प्रश्न बच्चूभाऊ कडू सोडू शकतात अशी पण आमची अपेक्षा आहे. शासनाला काय आव्हान करावं? शासनाला एकच अपेक्षा, आमचा जास्त अंत न पाहता आम्हाला वेतनश्रेणी लागू केली पाहिजे आणि सर्वसामान्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जीवन स्तर कसं उंचावलं पाहिजे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची एक मागणी आहे. मी बबन सागळे, संगमनेर तालुका अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 4511. नमस्कार, माझं पूर्ण नाव रमेश देवराव लाखापुरे,
तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर, तालुका सचिव. आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, पूर्ण कर्मचारी युनियनचे बहुत काही समस्या आहे, त्या निमित्ताने हे भव्य महाधिवेशनाचा कार्यक्रम इथे पार पडत आहे. महत्वाचं म्हणजे वसुलीची अट रद्द झाली आहे, परंतु वसुली ही आम्हाला करावंच लागत आहे. ज्याच्या न केल्यास आम्हाला पगार बरोबर मिळत नाही. त्याच्यासाठी पण आमचा लढा आहे. आणि जसं नगर परिषद आणि पंचायत समिती त्या पद्धतीनं शिपायांना पेमेंट करतो वेतन श्रेणीच्या हिशोबानं, तसं आम्हाला द्यावं एवढीच आमची मागणी आहे. बस. किती कर्मचारी आहात? आम्ही कर्मचारी जवळपास 200 कर्मचारी आहोत जिल्ह्यातून. आमच्या आता बच्चू भाऊ कडूंच्या नेतृत्वाखाली तुम्ही आज राज्यस्तरीय हो, ते आमचे राज्य अध्यक्ष आहे बच्चूभाऊजी कडू. मला वाटतंय का त्यांच्या नेतृत्वाखाली हो, काहीतरी होणार, 100% गॅरंटी काहीतरी होणार. बच्चू भाऊ म्हणलं ना, करणार म्हणजे करणार. सरकारला काय आव्हान आहे? सरकारला आव्हान आमचं एकच आहे की आम्हाला 100% पेमेंट द्या किंवा वेतन श्रेणी लागू करा. बस. रमेश देवराव लाखापुरे, तालुका सचिव, भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. बच्चू भाऊ कडूंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली, हो, त्यावरून तुम्हाला वाटतं की त्यांच्या नेतृत्वात तुमच्या मागण्या बिलकुल बिलकुल 100% होणार. काही ना काही होणार. याच्या आधी पण बच्चू भाऊंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा लढा दिला. त्यांच्यामुळे 11,625 पगार चालू झालेला आहे. पण उत्पन्नाची अट जी आहे ती रद्द झालेली नव्हती, आता झालेली आहे. पण आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे, कारण नगरपालिका किंवा जिल्हा परिषद प्रमाणे आम्ही पण कर्मचारी तेच काम करतो आणि आम्हाला पगाराची त्यांच्याप्रमाणेच आवश्यकता असते. तसंच प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा कामगारांना EPF कार्यालयात काय म्हणता PF करतो आणि आमचं मात्र एखाद्या बँकेत त्याच्यामध्ये काय व्याज नाही आणि अशा प्रकारच्या आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत, त्या बच्चू भाऊच्या माध्यमातून पूर्ण होतील असा आम्हाला विश्वास आहे. माझे नाव बलवंत विठ्ठल घुमे, ग्रामपंचायत कर्मचारी शेगावपूर, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी युनियन कार्याध्यक्ष, तालुका भद्रावती. आणि पाणी पुरवठा कर्मचारी पंचिंगाव. ग्राम कर्मचाऱ्यांच्या समस्या एवढ्या बिकट आहेत सांगण्या म्हणजे खराब. मला सांगतो, सकाळची 8 वाजता उठून लाईटा बंद करणे, त्यानंतर 6 नळा सोडणे, त्याच्यानंतर 10ला वाल कसणे, पुन्हा त्या टाक्या भरणे आणि लाईन नसली तर रात्र काढावं लागतो. आपल्या पंचायत नाल्यावर 3 किलोमीटर जावं. कोण्या दिवशी जनावर येईल, काय येईल, ते अस्वल येईल, करता कर्मचारी हा कंटिन्यू करत असतो आणि सण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही जो काम करत नाही त्याला डबल टिबल पगार आहे आणि जो मेहनत करतो ग्रामपंचायत कर्मचारी 15,000 वर आणि ते पण काम करतो, हे पगार आम्हाला 6 महिने पडतो. आणि दुसरी गोष्ट, ग्रामसेवक तो ग्रामपंचायत ग्रामसेवक असतो, हा कर्मचारी असतो, त्याला जातो, त्याच्यावर जातो, तुला हा करावाच लागेल. हा त्याला किती अधिकार आहेत, रेकॉर्ड निवडून त्याच्याकडे, पण पूर्ण हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हातून जातो आणि त्याच्या सगळ्यात मोठा अन्याय. सरपंच असो की हा आमच्या चपराशी कधी काही चपराशांना घ्यायचा मला 100% बच्चू भाऊ आहे, 100% बच्चू भाऊ. त्याच्यामुळे वाटते की आमची आता हळूहळू कमी होत चालली. एक ताकदीने काम करून दिलं होतं, किमान वेतन वाढव करून दिलं होतं, ऑनलाईन वेतन दिलं होतं. हे सगळी प्रक्रिया आज या पद्धतीने होईल. राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विषयासाठी आमची जी संघटना आहे, जी 1998 ला स्थापन झालं, मी आणि काजी साहेब स्वतः आम्ही जवळपास 35 वर्षापासून या संघटनेचं काम करतो. तळागाळातल्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. आमचा एक टप्पा आहे की काही झालं तरी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतन श्रेणीमध्ये आणून बसवायचं, ते ध्येय ठेवून आम्ही काम करतोय. महाराष्ट्रातली या संघटनेची ही काही व्यक्तीची संघटना आहे, ही ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आहे आणि त्रिस्तरावर आम्ही काम करतो, तालुका, जिल्हा आणि राज्य.
नवीन नवीन टीम तयार होत आहे, नवीन नवीन पोरं काम करत आहे. बच्चू भाऊ सारखं नेतृत्व गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला लाभलं. 2-3 निर्णय झाले, अजूनही काही निर्णय होतील. हा अपेक्षा आहे, हा आशावाद आहे. आपल्या सर्वांचं, महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं, आलेल्या उपस्थित झालेल्या सर्वांचं आणि आदरणीय बच्चू भाऊंचं मनापासून आभार मानतो. आणि राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचारी न्याय मिळण्यासाठी एक बळ मिळावं संघटनेला, असा आशावाद व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचा गेल्या कित्येक वर्षापासून कर्मचाऱ्यांची ही संघटना कार्यरत आहे आपल्या नेतृत्वामध्ये. अद्यापही त्यांची समस्या सुटली नाही. नाही, असं नाही म्हणता येणार. ग्रामपंचायत कर्मचारी मी राहिलो आहे. मी 20 वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी जगलो आहे. 19 वर्ष यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरसरा ग्रामपंचायतमध्ये. तेव्हाचा ग्रामपंचायत कर्मी आमचे काजी साहेब नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर ग्रामपंचायत 20 रुपये महिना घेत होते. आज ग्रामपंचायत कर्मचारी हा 11,000 ते 14,000 आणि त्याच्यावर राहणीमान भत्ता, म्हणजे आमचं कमीत कमी वेतन 15,000 आहे. ते 15,000 माझ्या कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे. त्याला भविष्य निर्वाह निधी 10% कटून ग्रामपंचायतनी तेवढा दिलाच पाहिजे. शासनाचे इम्प्लिमेंट आहे, फक्त अंमलबजावणी होत नाही. मुद्दा असा आहे की कलम 61 नुसार ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा ग्रामपंचायत कर्मी ग्रामपंचायतीनं नेमणूक करण्याचा असल्यामुळे तरीही मध्यंतरीच्या कालावधीत प्रशासनाने, काही आमदार महोदयांनी, विशेषतः पंकजा मुंडे असताना ऑनलाईन वेतन चालू झालं आणि कर्मचाऱ्यांच्या खिशात शासनाचं अनुदान डायरेक्ट थेटनी डीबीटीद्वारे पुण्यावरून जात होतं. 6 वर्ष मिळालं. मध्यंतरी काही टेक्निकल अडचणी आल्या, त्या सगळे विषय आहेत, ते आता सॉर्ट आउट होत आहे. कर्मचाऱ्यांचा आशावाद यासाठी जागृत झाला आहे की बच्चू भाऊंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन आता सुरू आहे. हो, बरोबर, निश्चितच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता वेतन श्रेणी मिळाली पाहिजे, पेन्शन मिळाली पाहिजे. आता जे आमच्या सोबत काम केलेले लोक आहेत ग्रामीण भागात, ज्यांना 14,000 15,000 मिळाले, 2,000 पासून चालू होते, 50-100 रुपयापासून, पण त्यांना पेन्शन नाही मिळत. तर त्या पेन्शनचा विषय मी आता माझ्या भाषणात घेतला. भाऊचा कामगारांचा विषय आहे, कामगार राज्यमंत्री होते. ती EPF द्वारे पेन्शन कशी मिळेल तो एक विषय राहील. नवीन कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीच्या रूपाने ते मिळालं पाहिजे आणि शासनाचं अनुदान हे 100% होऊन थेट कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांचा अद्यापर्यंत बऱ्याच महिन्यापासून पेमेंट झालं नाही, तर याबाबत आता पाणी पुरवठा कर्मचारी सुद्धा हा ग्रामपंचायत कर्मचारीच आहे. आता ज्या ठिकाणी 1-2 कर्मचारी आहे ते शासनाचे अनुदान आहे, पण मोठ्या पंचायतीला ते ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर निगडीत आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 25% खर्च हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर केलाच पाहिजे प्रशासनावर. हा कायदाच आहे. ग्राम रोजगार सेवक तुमचं देत नाही. ग्राम रोजगार सेवक नाही, ग्राम रोजगार सेवक नाही. ग्राम रोजगार सेवक हा कंत्राटी आहे, ऑपरेटर हा कंत्राटी आहे. सर, आता तुम्ही सांगितलं का शासन पेमेंट देते कर्मचाऱ्यांचं, परंतु मिळत नाही. याला दोषी कोण आहे नेमकं? याला दोषी म्हणायला असं आहे की प्रशासनातले जे असतात ना, धारीतले शुक्राचार्य म्हणतात, म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एक 200 कोटी रुपये पुण्याला जातात. पुण्यावरून 200 कोटीची जिल्हा परिषदेने डिमांड केली की ते 34 जिल्हा परिषदेला वाटप जातात. म्हणजे एक उदाहरणार्थ संभाजीनगर जिल्ह्याला 30 कोटी 2 महिन्याच्या वेतनाचे आले. ते त्यांच्याकडे पहिले 15 दिवस तर ढुंकून पाहत नाही. त्याच्यानंतर मग पंचायत समितीकडून अहवाल घेतात आणि पंचायत समितीने ते पाठवल्यानंतर पंचायत समिती पुन्हा स्वतःकडे 1 महिना लावतात. ऍक्च्युअल असा निर्णय आहे की तो ग्रामपंचायतीने त्याची उपस्थिती दिली आणि ऑनलाईन केली की ते डायरेक्ट पुण्यावरून त्यांना ऑनलाईन त्यांच्या खात्यात मिळालं पाहिजे. ते एक महत्वाचं आहे. त्यामुळे झारीतले शुक्राचार्य याला कारण आहे. कारण आज डिसेंबरचं अल्टिमेटम दिलंय बच्चू भाऊंनी आता भाषणामध्ये. बरोबर, पुढची भूमिका काय असणार आहे आता जर अधिवेशनामध्ये ऑपरेशन मार्गी लागला नाही? भूमिका अशी आहे की या जुलैच्या अधिवेशनामध्ये राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे हे 2-3 विषय जर झाले नाही, तर जुलै महिन्यापासून 2 ते 3 महिने, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. स्वतः भाऊ माझ्यासोबत मॅक्झिमम 34 जिल्ह्यापैकी जेवढं जास्त शकेल तेवढ्या जिल्ह्यात भाऊ येणार, माझ्याशी बोलले. आणि मग सप्टेंबर मध्ये आम्ही भूमिका ठरवू की नागपूर हिवाळी अधिवेशन कसं गाजवायचं. मग ते विजयी अधिवेशन घ्यायचं की महामोर्चा घ्यायचा, पण नागपूरहून खाली यायचं नाही. कारण बच्चू भाऊचा आम्ही स्वतः अनुभवलाय. मी स्वतः त्या चळवळीतला भाग राहिलोय. तसा मी बच्चू भाऊशी फक्त या 4 वर्षातच जुळू. परंतु शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दोन्ही आंदोलनामध्ये खूप मेहनत घेतली. माझा शेतकऱ्याच्या गुरुकुंज मोजरीच्या कार्यक्रमात रोज 1000 कर्मचारी राहत होते. 5 दिवस कमीत कमी 25,000 कर्मचाऱ्यांनी भेट दिली. नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याचं जे आम्ही धरणे हे केले होते त्याच्यात आमच्या 10 ते 15,000 कर्मचारी रोज 1-2 दिवस 3 दिवस पाऊस आला होता. परंतु भाऊनी सुद्धा त्या चळवळीमध्ये मुख्यमंत्र्याकडून त्या अजेंड्यामध्ये आमचा विषय घेऊन एक प्राधान्याने एक मागणी सोडून दिली होती. इतर मागण्या आहेत. आम्ही ते या डिसेंबर महिन्याचा तर नाही, जुलै महिन्याच्या याच्यात 1-2 मागण्या जरी पूर्ण झाल्या नाही झाल्या तर सप्टेंबर महिन्यात आम्ही पुढचं धोरण ठरवू. पण ते निश्चित आक्रमक आंदोलन राहील आणि त्या आंदोलनातून आम्ही नागपूरवरून घेतल्याशिवाय बाहेर निघणार नाही, एवढं आमचं निश्चित.
चालेल, धन्यवाद. धन्यवाद.